आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। मी आपला पुत्र राम श्री चरणांशी प्रणाम करतो। मी आपल्या आदेशाप्रमाणे आपल्या सेवेसाठी उपस्थित झालो आहे। आज्ञा करावी। राम, सभेमध्ये उपस्थित सामंत आणि मंत्रीगण आणि प्रजाजनांनी सर्व संमतीने हा निश्चय केला आहे की तुला युवराज पद बहाल करून तुझा राज्याभिषेक केला जावा। तुझ्या गुणांचा विचार करून सगळ्यांना विश्वास आहे की तू एक धर्मात्मा आणि प्रजापालक राजा बनशील। तुझ्या लोकप्रियतेच्या कारणाने राजपद ग्रहण केल्यानंतर या राष्ट्रामध्ये शांतीभंगाची कोणतीही शंका नसेल आणि तुझ्या वीरतेच्या कारणाने राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधात काहीही भय नसेल। यासाठी तू हे राजपद स्वीकारून राज्यभार सांभाळावा। मुनिवर, माझ्या स्पष्टपणाबद्दल क्षमा करा। माझ्या मताने हा निश्चय अनुचित आहे। जर पिताश्री त्यांची कीर्ती आणि पराक्रमामुळे अजूनपर्यंत तिन्ही लोकात आपल्या यशाचा दबदबा ठेवून आहेत, तर असा परमप्रतापी आणि कीर्तिमान पिता हयात असताना त्यांचं राज्यपद ग्रहण करण्याचा प्रस्ताव मी स्वीकारीन। आपण असा विचार कसा करू शकता? ज्या राजानं आजवर आपल्या प्रजेला स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त प्रेम दिलं, त्याच्या शुभ चरणांवर माझे प्राण अर्पण करून सुद्धा मी त्यांचं ऋण नाही फेडू शकत। या क्षुद्र राज्यासाठी त्यांना दूर करून मी त्यांचं राज्यपद ग्रहण करीन। माझ्याविषयी असा विचार करून आपण माझ्यावर फार मोठा अन्याय केला आहे। याबाबत आपला कोणताच दोष नाही। माझ्याच आचरणात काही खोटेपणा असेल, म्हणूनच आपण सर्वांनी माझ्या बाबतीत असा अनुचित विचार केला। यात त्यांचा काही दोष नाहीये राम। हा प्रस्ताव माझा आहे। मी माझ्या आजवरच्या आयुष्यात नाना प्रकारची सुख उपभोगली, शेकडो यज्ञ आणि धर्मविधी केले, परंतु जोपर्यंत राजा बनून सिंहासनावर बसून राहीन, प्रजेच्या सेवेच्या ऋणातून मुक्त नाही होऊ शकणार। आता मी म्हातारा झालोय, म्हणून प्रजेच्या सेवेचा भार तुझ्या खांद्यावर ठेवून विश्रांती घेऊ इच्छितो। प्रजेची सेवा करण्यासाठी राज्यपद ग्रहण करून सिंहासनावर बसणं आवश्यक नाही पिताश्री। जनसेवा तर
मी आपल्या चरणांच्या छायेत राहून सुद्धा करू शकतो. भगवान आपल्याला दीर्घायुष्य देव आणि मी आपल्या छत्रछायेमध्ये राहून आपल्या प्रजेची सेवा करीत राहीन. पिताश्री, आम्हाला आपल्या चरणाश्रयापासून दूर नका लोटू. राम, तूच असं बोलू शकतोस, कारण की तू मर्यादेची मूर्ती आहेस. परंतु पुत्रा, तू आपल्या पित्याच्या मोहाने आपल्या पित्याचे हित विसरून गेलास. पुत्र पित्याचा मित्रही होऊ शकतो. जर मित्राप्रमाणे विचार केला असतास तर माझ्या कल्याणाचाच विचार करतास. असे शब्द उच्चारले नसतेस, यात फक्त पुत्राचा स्वार्थ दिसतो, मित्राचे मित्रत्व नाही. प्रभू, आपण असं कसं म्हणता की मी आपलं कल्याण इच्छित नाही म्हणून? याचं उत्तर मी देतो राम. सांगावं गुरुदेव. या संसारात 4 गोष्टींसाठी पुरुषार्थ दाखवावा लागतो: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. वीर पुरुष जेव्हा आपला धर्म, अर्थ आणि काम यांची साधना करतात, पूर्ण काम होऊन जातात, तेव्हा त्यांचं अंतिम कर्तव्य असतं की त्यांनी आपला आध्यात्मिक विकास करावा. हा जीवात्मा कुठून तरी दुसरीकडून शरीरात आला आहे. हे शरीर एक दिवस मरणार आहे, म्हणून त्यानंतर त्या जीवाला आत्म्याला सोडून कुठं जायचं आहे याचा विचार करणं, पुढील मार्गाचा अवलंब करणं, हेही एक परम कर्तव्य आहे. याच्या पूर्वीच की मृत्यू येऊन त्याचे सांसारिक बंधन तोडून टाकेल, मनुष्याला पाहिजे की तो स्वतः या बंधनांना तोडून आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचा पुरुषार्थ करू शकेल. काय तुला नाही वाटत तुझ्या पित्यानेही आपल्या परलोक प्रवासाची योग्य साधना करावी? पितृमोहाला बळी पडून तू त्यांच्या मार्गातला अडसर का बनू पाहतोयस? राम, या समयी पुत्राच्या नात्याने तुझी भावना बलशाली आहे, परंतु लक्षात ठेव, कर्तव्य भावनेपेक्षा महान असते. या क्षणी हेच तुझं कर्तव्य आहे. भावना आणि मोहाला सोडून दे. गुरुदेव, जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा मनुष्य नक्की ठरवू शकत नाही की त्याचं योग्य कर्तव्य काय आहे. हा असाच एक क्षण आहे. राम, गुरु जे सांगत आहेत त्यामध्ये माझं कल्याण आहे. गुरु आज्ञेचा स्वीकार कर आणि अनंताबरोबर नाते जोडण्यासाठी आपल्या वडिलांची सहायता कर. राम, ही माझी आज्ञाही आहे आणि ही आमची विनंतीही. नाही नाही महाराज, नाही नाही. मी तर आपला पुत्र आहे आणि आपली प्रजाही. दोन्ही प्रकारे मी आपल्याला बंधनकारक आहे. आपण मला जी आज्ञा द्याल मी तो माझा धर्म समजून शिरसावंद्य मानीन. राजा रामचंद्रांचा 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 राजा रामचंद्रांचा. या पित्याच्या नजरेसमोर त्याच्या पुत्राचा असा जय जयकार होतो, त्याच्या खुशीचा अंदाज कुणी नाही करू शकत. गुरुदेव, आता रामाच्या अभिषेकाला विलंब करण्याचं कोणतंही कारण मला नाही दिसत.
आमच्या सर्वांच्या संमतीने हे शुभ कार्य अतिशीघ्र व्हायला हवं. मी याचं अनुमोदन करतो. आम्हा सर्वांची इच्छा आहे की श्रीरामांचा अभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहूनच परत जावं. उद्या चंद्रमा पुष्य नक्षत्रामध्ये विराजमान असतील, म्हणून अभिषेकासाठी उद्याचा दिवसच अतिउत्तम आहे. उद्या इतक्या लवकर? भरत आणि शत्रुघ्न सुद्धा इथं नाही आहेत. राजकुमार भरत इतक्या लवकर नाही परत येऊ शकणार. माझ्या विचाराने हा निर्णय राजनीतीप्रमाणे उचित आहे. दुसरा मुहूर्त उशिराने मिळेल, म्हणून आजच चारी दिशांना घोषणा केली जावी की उद्या प्रातःसमयी श्रीरामांचा राज्याभिषेक होईल. आर्य सुमंत्र, गुरुदेव वसिष्ठ आणि महर्षी जावानींच्या आदेशानुसार अभिषेकाची सारी तयारी करा. राम, तुला सुद्धा गुरूंच्या आज्ञेनुसार काही व्रत पूजा वगैरे करावी लागेल. काय काय सांगते सुमित्रा देवी? माझ्या रामाचा राज्याभिषेक होणार? होय ताई, लक्ष्मणच समाचार घेऊन आलाय. होय मोठी आई, महाराजांनी राजसभेमध्ये घोषणा केली आहे सामंत, मंत्री आणि साऱ्या प्रजाजनांसमोर की उद्या राम भैयांचा राज्याभिषेक होईल. खरंच? हे पुंडरीकाक्ष, हे कमलनयन, ही सगळी तुझी दया आहे. घ्या, राम भैया पण आले. माते, पिताश्रींनी सांगितलं आहे उद्या माझा अभिषेक होईल. मी आपल्या शुभचरणांजवळ आशीर्वाद मागायला आलो आहे. चिरंजीव हो माझ्या पुत्रा. अयोध्येच्या राजलक्ष्मीने युक्त होऊन मातांना, बंधू बांधवांना, समस्त प्रजाजनांना आनंदित करत राहा. आशीर्वाद दे माते. सुखी रहा. राजा बनून सूर्यवंशी राजाला आणखीन तेजस्वी करा. माझी आजवर केलेली भगवान विष्णूंची आराधना सफल झाली. कुलदेवता तुझं मंगल करील आणि तुला सूर्यवंशाच्या कीर्तीची रक्षा करण्यासाठी शक्ती प्रदान करील. माते, आपला आशीर्वाद आणि ममतामयी मंगल कामनाच माझं बळ, माझं सामर्थ्य, माझ्या जीवन नौकेचा आधार आहे. लक्ष्मण, हा, आजपर्यंत तू आपल्या मोठ्या भावाच्या स्नेहाच्या शीतल छायेतच राहत आलास, परंतु आजपासून तुला आपल्या राजाचा प्रथम सेवक, त्याचा अंगरक्षक आणि आदर्श राजभक्ताचे जीवन घालवावं लागेल. आजपासून राम तुझे प्रभू आहेत. माझ्यात आणि लक्ष्मणात तर काहीच अंतर नाहीये माते. लक्ष्मण तर माझा दुसरा अंतरात्मा आहे. जो मी आहे तोच लक्ष्मण आहे. जे काही भोग मी भोगीन, लक्ष्मण सदा समान रूपानं त्यामध्ये सहभागी असेल. लक्ष्मण, माझं जीवन, माझं राजवैभव सर्व तुझ्यासाठी आहे. भैया, माझं जीवन जन्मापासूनच या श्री चरणांच्या सेवेमध्ये समर्पित आहे आणि राहील. राम लक्ष्मण, जाऊन हा सुख समाचार सीता उर्मिलालाही कळवा. होय मोठी आई, राजमहालामध्ये ही गोष्ट माझ्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही. चला भैया, वहिनी ऐकून खूप प्रसन्न होतील. सावधान, सावधान! अयोध्यापती सूर्यवंशी राजा रामचंद्र येत आहेत. राजा? राजा राम? हो, राजा रामचंद्रजी. घ्या, हे आलेच. आर्य, हे लक्ष्मण भाऊजी काय सांगतायत? आर्ये, महाराजांची आज्ञा आहे की उद्या सूर्योदया पश्चात
पुष्य नक्षत्रामध्ये श्री रामचंद्रजींचा राज्याभिषेक केला जाईल. महाराणी सीतेला त्यांच्या वामांगाला राजसिंहासनावर विराजमान केले जाईल. परंतु हे सर्व इतक्या घाईत का? होय सीते, मी पण हाच विचार करतोय. इतकी घाई का? मला हे सर्व उचित नाही वाटत. यात अनुचित काय आहे भैया? पहिली गोष्ट ही की आपण चारही भाऊ एकाच वेळी जन्मलो, मोठे झालो, एकाच वेळी आपले विवाह झाले. मग हा राज्याभिषेक केवळ एकाच भावाचा का? कारण ही राज्याची परंपरा आहे. ज्येष्ठ बंधू राज्याचा उत्तराधिकारी असतो. दुसरी गोष्ट ही की भरत आणि शत्रुघ्न इथं नाहीत. त्यांच्याशिवाय हा उत्सव आम्हाला योग्य नाही वाटत. त्यामुळे उत्कंठा, उत्साहच मनामध्ये नाही. उत्साह आणि उत्कंठा जनतेच्या मनामध्ये जी उमलते आहे ती बघण्यायोग्य आहे. जिथे जिथे दवंडी पिटली जाते आहे तिथे लोक आनंदाने वेडे होत आहेत. कुलगुरू महर्षी वसिष्ठांच्या आज्ञेवरून आणि समस्त प्रजाजनांच्या संमतीनं श्री दशरथजी आपले ज्येष्ठ पुत्र श्री रामचंद्रजींचा उद्या राज्याभिषेक करतील. उद्या सूर्योदय होताच राजयुवक श्री रामचंद्रजींना कुलगुरू वसिष्ठजी सूर्यवंशाचा राजमुकुट मस्तकावर ठेवून त्यांचा राज्याभिषेक करतील. समस्त प्रजाजनांना महाराजांच्या वतीनं हजर राहण्याचं निमंत्रण आहे. हो, राजा रामचंद्रांचा, 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 राजा रामचंद्रांचा. शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. घरोघरी वाजत अयोध्येत गाणी, घरोघरी वाजत अयोध्येत गाणी. चहुदिशी आनंद झाला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. रांगोळ्याने सजवा ग, रांगोळ्याने सजवा. दीप ज्योती लावा ग, दीप ज्योती लावा. तोरण लावा हो, तोरण लावा. स्वर्गाहून सुंदर अयोध्या हो सजवा, स्वर्गाहून सुंदर अयोध्या हो सजवा. नाविका रे आम्हा घेऊन चल पल्ल्याड, घेऊन चल पार. पाहूया राम दरबारी थाट, घेऊन चल पार. बघू तेथे नगरीची शोभा, बघू तेथे नगरीची शोभा. पुण्यजानी मिळवलं ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी, आला शुभ दिन आला ग सजनी. श्रीरामाचे दर्शन घेऊ, मस्तकाला चरणावर ठेवू. रघुवीर हरती दुःखे आपुली, रामचरणी जीवन फुलती, रामचरणी जीवन फुलती.
नयना रे आज तरी जरा उघडा राजतिलक श्रीरामाचा पाहुनी फिरून भले मग विजवा नयना रे आज तरी जरा उघडा अधीर मन हे व्याकुळ होई अधीर मन हे व्याकुळ होई आनंदी आनंद झाला ग सजणी बघा बघा दादा, प्रजेने किती दीपक प्रज्वलित केलेत. यावरूनच कळतं प्रजेचं आपल्यावर किती प्रेम आहे. लक्ष्मण, प्रजेचं हे जे काही प्रेम आहे त्याला पात्र ठरणं फार कठीण कार्य आहे. मला तर वाटतं माझ्या जीवनातल्या कठीण परीक्षेची वेळ जवळ आली आहे. प्रेमाचं मोल द्यावं लागतं लक्ष्मण. अधीर मन हे व्याकुळ झाले अधीर मन हे व्याकुळ झाले आनंदी आनंद झाला ग सजणी आला शुभ दिन आला ग सजणी आला शुभ दिन आला ग सजणी. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किती मन भावन